Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नाम नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषण्यवादी पाश्चात्य देशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम 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 हरे शास्त्र विचारणे निपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतादिको वंदे रूप सनातन प्रभु श्री जीव गोपाल सर्वस्य चाहं विधि सन्निविष्टो मत्तः स्मृति ज्ञानम् उपोहनं च वेदेश्च सर्वे अहमेव वेदे वेदान्तकृत वेद विदेवचामि। हरे कृष्ण। तर आज आपण पाहणार आहोत तिसरा अध्याय श्लोक नंबर 21 च्या पुढे आपण प्रयत्न करूया. किती श्लोक घेता येईल आपण पाहूया. तर हरे कृष्ण. तर श्लोक वाचूया आपण. एकदा म्हणतो पण रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. यद यद आचरति श्रेष्ठ यद यद आचरति श्रेष्ठः तत्तद् एवेतरो जनः तत्तद् एवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते लोकस्तद् अनुवर्तते. पूर्ण श्लोक म्हणतो एकदा. यद यद आचरति श्रेष्ठः तत्तद् एवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते. तर आपण आता जे पाहत आहोत तिसरा अध्याय, त्याच्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगायला चालू केलं आहे. तर हे श्लोका नंबर जवळ 35 पर्यंत भगवान निष्काम कर्मयोग बद्दल सांगणार आहेत. तर आजचा जो श्लोक आहे ते आपण जर मागचा श्लोक पाहिला, आपण मागच्या श्लोक मध्ये काय पाहिलं होतं की त्यांनी जनकचं उदाहरण दिलं होतं की जसं जनक महाराज आहेत, त्यांनी राजा असून कसे ते आपले कार्य करून त्यांना सिद्धी प्राप्त झाली. तर ते आता जर भगवद्गीता पाहिली तर ह्यासाठी ते 2 एक्झाम्पल देत आहेत. एक आहे जनक महाराजांचं देत आहे श्लोक नंबर 20 मध्ये, आणि श्लोक नंबर 21 मध्ये अजून एक उदाहरण देते स्वतःचं उदाहरण देत आहे की ते काय म्हणतात, श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. तर जे श्रेष्ठ व्यक्ती आहे, म्हणजे त्यांनी अजून सांगितलं नाही श्लोका नंबर ते पुढच्या ह्याच्यामध्ये ते स्वतःचं उदाहरण देते. तर या श्लोक मध्ये काय म्हणत आहे की जे श्रेष्ठ लोक, आपण जसं मागच्या वेळेस पण पाहिलं होतं की जे श्रेष्ठ लोक आहेत, जे पीपल म्हणजे जे साधारण लोक आहेत ते कोणाला ना कोणाला फॉलो करतात. सेलिब्रिटीजला फॉलो करतात किंवा जे मोठे स्टार्स आहेत किंवा पॉलिटिशियन्स आहेत. तर कुणाच्या ना कुणाच्या प्रती एक श्रेष्ठ व्यक्तीच्या प्रती त्याला एक आकर्षण असतं आणि म्हणतो त्याला फॉलो करतो. तर ते लोक जे करतात ते साधारण जनता तीच ते फॉलो करायला चालू करतात. तर भगवान इथे हेच म्हणतात, यद यद आचरण, जसं श्रेष्ठ माणूस वागेल तसंच
एवे तर जन, तसंच जे जन आहे, साधारण जन आहे ते तसं. आणि म्हणून काय म्हणत आहेत की तू एक चांगलं उदाहरण प्रस्तुत कर. तू जर आता हे युद्ध सोडून पळून गेलास तर सर्व लोक तुझं उदाहरण देतील. बघा, अर्जुन पण युद्धातून पळून गेला होता, तसं मी पण पळून जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी हे चांगलं उदाहरण तू सेट केलं पाहिजे लोकांसाठी. जसं कोण तो स्टार, तो अजय देवगण, तो काय काय खातो, ते गुटखा का काहीतरी, बाबा का काहीतरी खातो आणि तो बोलतो तर ते लोक त्यालाच फॉलो करतात. तो पण, ते लोक पण तसे चालू करतात, "बाबा मी तो खातो तर मी पण खाल्लं पाहिजे." तर तसं इट इज सेटिंग अ रॉंग एक्झाम्पल. म्हणून अं, एक करेक्ट, छोटी मुलं लगेच ते पकडतात. कारण त्यांचं जे वयच असं आहे की त्यांच्या मनावरती लगेच छाप पडतो. तर लगेच ते जे बघत राहतात ते इम्प्रेशन त्यांच्या डोक्यावर पडत राहतात. आणि म्हणून खास करून लहान मुलं, इव्हन का लहान मुलांना का, इव्हन वयस्क व्यक्तींना डोक्यावर चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. जसं एक उदाहरण आपण पाहिलं होतं अजामिलचं. अजामिल जंगलातून चालला होता. त्याने वाईट दृश्य पाहिलं आणि ही गॉट मॅड, म्हणजे त्याचं डोकं फिरलं. तर आपल्यावरती नेहमी जे हे चांगले इम्प्रेशन पडले पाहिजे. तर इथे प्रभुपादजी ते मी तात्पर्य क्विकली घेतो याच्यामध्ये. हे असं आहे, सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते. तर प्रभुपादजी ते सांगत आहे की जे सामान्य लोक आहे त्यांना एक नेत्याची नेहमी गरज असते. तर जर पाहिलं आपण की प्रत्येक एक सामान्य जो व्यक्ती आहे त्याला कुणाच्या ना कुणाच्या प्रति ते मी फॉलो केलं पाहिजे. म्हणून ते एक कुठलाही एक आयडियल म्हणून एक व्यक्ती धरतात आणि त्याला ते फॉलो करतात. जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. तर जो नेता आहे तो कसा पाहिजे? तो आपल्या व्यावहारिक आचरणाने, म्हणजे नेता असा नाही की तो बोलतोय पण करतोय, तसं नाही, आचरण करतो. शास्त्राने सांगितलं आचरते इति आचार्य. म्हणजे समजा मी कोणाला सांगितलं सकाळी 5 वाजता उठा आणि मी स्वतः जर 7 वाजता 8 वाजता उठत असेल तर मी ते आचरण करत नाही, म्हणून मी ते शिक्षाही देऊ शकत नाही. आणि प्रभुपादजी हेच सांगतात की एक काय म्हणतात, एक आयडियल जो एक व्यक्ती आहे तो जे आचरण करतो, जे पालन करतो तेच ते लोकांना सांगतो. तसं असायला पाहिजे. तर एक जो नेता आहे ही शुड बी व्हेरी व्हेरी एकदम प्रामाणिक असला पाहिजे. पुढे इथे म्हणतात, जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करायचं शिकू शकत नाही. तर जर तो, जसं आपण मागच्या उदाहरण पण पाहिलं होतं की जसं एक पिता आहे, तो जेव्हा आपल्या मुलाला म्हणतो की बाबा सिगरेट पिऊ नको, पण तो बघतो त्याचा बाबा सारखा तो बाल्कनीमध्ये जातोय आणि तो सिगरेट पितोय. तर त्या मुलावरती कधीच एक बराबर इम्प्रेशन कधीच पडणार नाही. कारण त्याला माहिती आहे की माझा बाबा सांगतो सिगरेट पिऊ नको, पण तो स्वतः सिगरेट पितो, म्हणजे ही काहीतरी चांगली गोष्ट. तर कोणावरती इम्प्रेशन जर पाडायचं असेल तर त्याला एक जी गोष्ट जे सांगत आहे त्याचं ते आचरण पण त्याला केलं पाहिजे. खूप ते महत्वाचं आहे. तर हे इथे सांगत आहे. आणि असं चैतन्य महाप्रभूंनी पण सांगितलं आहे की एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. तर एक आपण ह्याच्यातून गोष्ट समजू शकतो की एक नेता आपल्याला पाहिजे, कोणाला तरी आपण फॉलो करतो आणि म्हणून एक नेता पाहिजे. आणि जर पाहिलं आपण तसं तर आधीच्या काळामध्ये राजा असायचे, मग जे नेता लोक असायची किंवा गुरु असायचे, तर त्यांना ते फॉलो करायचे. तर साधारण मनुष्याला तेवढी बुद्धी नसल्यामुळे त्याला एक कोणतरी नेता पाहिजे. पण तो नेता कसा पाहिजे? एक आपण पाहिलं प्रामाणिक पाहिजे आणि स्वतः आचरण करणारा पाहिजे. असं नाही की बाबा तुम्ही सिगरेट पिऊ नका आणि स्वतः सिगरेट पितो, तसं नाही. आणि इथे पुढे चैतन्य महाप्रभू सांगत आहे, एखाद्या शिक्षकाने शिकण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केलं पाहिजे. त्याचं वर्तन चांगलं पाहिजे. आता जसं आजचं जसं काही उदाहरण आपण जर पाहिलं, त्यांचे स्वतःचे आचरण चांगलं नाहीये. तो होतं काय त्याच्यामुळे की जे
जे सामान्य जन आहेत किंवा जसं सोनल माताजींनी उदाहरण दिलं की लहान बाळांवरती जे लहान पोरं आहेत त्यांच्यावरती मनावरती परिणाम होतो आणि ते लगेच पकडतात. तर जो नेता आहे किंवा ज्याला फॉलो करत आहे तोच व्यक्ती जर वाईट चरित्राचा असेल तर लोक त्याला फॉलो करतात. आता जसं लोक पाहतात, आता टीव्ही मध्ये पाहतात किंवा सेलिब्रिटीज पाहतात, 2-2 लग्न करतात, एक बायको असून दुसरी बायको आहे, ते जनावर असून तिचं बाहेर असल्यानं. तर म्हणजे एकदम असं एक कलियुगाचं असं जे आपल्याला जे कलर्स आता दिसत आहे त्याच्यामुळे लोक त्यांना फॉलो करतात. त्यांना असं वाटतं अरे हा हिरो करत आहे, हा सेलिब्रिटी करत आहे, तर मग मी पण केलं तर त्यात काही वाईट आहे. म्हणून इथे जो नेता आहे ज्याला आपण चूज करत आहात की मला फॉलो करायचं आहे, तर ही शुड बी व्हेरी व्हेरी म्हणजे एकदम एक चांगल्या योग्य वर्तन करणारा आपल्याला नेता असावा, ते इथे आपल्याला सांगितलं. तर एक नेत्याची गरज आहे. दुसरं, तो प्रामाणिक असला पाहिजे हे आपल्याला समजता येते आणि स्वतः तो आचरण करणारा असलेला पाहिजे. मग इथे पुढे काय सांगतात, एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे आता तुझं पाहिलं अजून एक जो पॉइंट आहे की जसे आजकालचे लोक आहेत तो नियम शास्त्र काही माहित नाही, बस काही ते उठसूट बोलतात आणि ते फॉलो करायला चालू करतात. तर जो नेता आहे तो जे काही वर्तन करेल ते शास्त्रयुक्त असायला पाहिजे. तो शास्त्राच्या विरुद्ध काम करू शकत नाही. तर जर आज आपण जर पाहिलं तर इथे व्यक्ती जो आहे किंवा जो नेता आहे त्याने कसं वर्तन केलं पाहिजे, कसं असायला पाहिजे नेता, त्याचे काय गुण असायला पाहिजे, ते आपल्याला आजच्या या श्लोकामध्ये शिकायला भेटत आहे. तो खूपच प्रामाणिक असायला पाहिजे आणि त्यांनी शास्त्र विरुद्ध कुठलेही कार्य नाही केलं पाहिजे. तसं शास्त्राने सांगितलं आहे की चोरी करू नका किंवा जे काही वाईट कर्म करू नका. पण आपला जर नेता ज्याला आपण चूज केलेला आहे तोच सगळं जर वाईट काम करत असेल तर लोक त्याला आपोआप त्याला फॉलो करतील. अरे बाबा हा पण असंच करतो, तर मी केलं तर त्यात काही वाईट आहे. म्हणून नेता खूप ज्याला आपण चूज करत आहोत वी शुड बी व्हेरी व्हेरी आयडियल एक व्यक्ती असायला पाहिजे. आणि इथे पुढे म्हणत आहे तिथे मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांना मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले आहेत. तर जे पण आपले मनुसंहिता आहे किंवा जे दुसरे शास्त्र आहे, भगवद्गीता आहे, भागवतम आहे, पुराण आहे, ते आदर्श ग्रंथ आहेत. तर आजकाल जे लिहिलेले आहेत लोकांनी लिहिलेले त्याचं पालन करू शकत नाही. पण जे देवाने दिलेलं आहे, जे एक आयडियल जे भगवंताने जो मार्ग दाखवलेला आहे तो आपल्याला तो पालन केला पाहिजे. आणि तसं जर केलं तर तो नेता ते शास्त्रांचं पालन करेल आणि त्या नेत्याला पाहून किंवा त्या व्यक्तीला पाहून जे सामान्य जनता आहे ती पण त्याला ते पालन करेल. जसं उदाहरण पाहिलं तर जसं महाभारतच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण होते, पितामह भीष्म होते, किंवा अर्जुन, पांडव, हे सगळे किती एक आयडियल व्यक्ती होते आणि लोक त्यांना बघून प्रसन्न व्हायचे आणि अरे हा बाबा ह्यांच्यासारखं आपल्याला वागलं पाहिजे. आणि म्हणून दुर्योधन जो होता हा व्यक्ती कपटी होता, दुराचारी होता, कामी होता. तर असला व्यक्ती जर नेता बनला किंवा राजा बनला तर लोक पण तसेच होतील. म्हणून भगवंताने त्याला ते राजा म्हणून होऊ दिले, कारण असा व्यक्ती कधी राजा होऊ शकत नाही. कारण राजा जो आहे त्याचं काम आहे लोकांमध्ये व्यवस्थित एक नियम संस्कार टाकणे. तर राजा स्वतःच जर दुराचारी असेल तर तो लोकांमध्ये काही संस्कार टाकू शकत नाही. कारण इथे आपल्याला जो एक आयडियल व्यक्ती आहे त्याचं काय लक्षण आहे ते आपल्याला पाहायला भेटत आहे. तर इथे अजून पुढे सांगितलं आहे की या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. तर प्रत्येक नेत्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. त्यांनी
समाजामध्ये कसं वागावं, कसं बोलावं. तर ही एक खूप मोठी जिम्मेदारी असते त्याच्यावरती. आणि म्हणून आपण पाहतो की जे घरामध्ये पण जे वयस्क व्यक्ती असतात ते किती एकदम मोजून बोलतात वागताना, पण दे आर व्हेरी व्हेरी केअरफुल. कारण त्यांच्या घरातले जे छोटे आहेत ते त्यांच्यावरती लक्ष असतात आणि ते ते जे म्हणतील, जे करतील त्याच्याप्रमाणे ते तसं फॉलो करतात. म्हणून त्यांना खूप एक जबाबदारी असते आणि त्यांनी ते व्यवस्थित वागलं पाहिजे. तर ह्या श्लोकामध्ये आपल्याला हे समजतं की जो एक श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याला साधारण जनता फॉलो करते. म्हणून जो श्रेष्ठ व्यक्ती आहे त्यांनी त्याची काय क्वालिटी असली पाहिजे ते इथे प्रभुपाद सांगत आहे. कसं वागलं पाहिजे ते इथे प्रभुपाद सांगत आहे. तर आपण दुसरा श्लोक घेऊ. श्लोक नंबर 22 घेऊया आपण. मी श्लोक म्हणतो, कोणाला रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम न मे पार्थास्ति कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किंचन त्रिषु लोकेषु किंचन त्रिषु लोके सॉरी प्रभु बोला मतलब त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम् अवाप्तव्यम् नानावाप्तम् अवाप्तव्यम् वर्त ओके, मी परत रिपीट करतो. सॉरी. नाना अवाप्तम् अवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि. परत एकदा पूर्ण श्लोक होता. न मे पार्थास्ति कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम् अवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि. तर ह्या श्लोक मध्ये आता पुढे भगवान काय सांगत आहे की ते म्हणतात की हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाचीही उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही, आणि तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो. तर आता आपण जर पाहिलं, जसं 2 उदाहरण सांगत होतो, भगवान 2 उदाहरण देत आहे. एक पहिल्या 20व्या श्लोकमध्ये त्यांनी जनक महाराजांचं उदाहरण दिलं. आता ते ह्यांचं स्वतःचं उदाहरण दिलं. ते काय म्हणतात की या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कुठलेही नियत कर्म नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी नियत कर्म आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे. एक ब्रह्मचारी असेल त्यांनी काय केलं पाहिजे, एक क्षत्रिय असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे, ब्राह्मणाचं काय कर्तव्य आहे, सगळ्यांची कर्तव्य दिलेली आहे. पण भगवान म्हणतात माझ्यासाठी, आणि हे फक्त पृथ्वीवरती नाही, तिन्ही लोकांमध्ये, वरच्या लोकांमध्ये आणि खालच्या लोकांमध्ये सगळ्यांना ठरलेले कामं आहेत. पण भगवान म्हणतात तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कुठलंही कारण नाही. तरी पण ते काय म्हणतात की मला कशाची उणीव नाही. म्हणजे ते काय म्हणतात की मला काही गरज नाही, मला कशाचीच गरज नाही. तुम्ही या वस्तूसाठी मी काम केलं पाहिजे. आणि पुढे म्हणतात की तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकता नाही, मला काही प्राप्त करायचं आहे, ती पण काही गरज नाही भगवंतांना. कारण भगवंत स्वतः या सर्व ब्रह्मांडाची सृष्टी करतात. ते एक ब्रह्मांड आहे, असे असंख्य ब्रह्मांड भगवान निर्माण करतात आणि ते चालवतात. तर भगवंताला काय गरज असेल. पण एवढं असूनही ते काय म्हणतात, तरी मी नियत कर्माचे आचरण करतो. तरी पण मी नियमित कर्माचे आचरण करतो. आणि ते काय असं म्हणतात, व्हॉट इज द रिझन? कॅन एनीबडी गेस? व्हेरी गुड. कारण येस, थँक्यू माताजी. बिकॉज ही हॅज टू सेट अन एक्झाम्पल. कारण त्यांनी जर कर्म केले नाही
तर लोक त्यांना फॉलो करतील म्हणून. आणि कृष्ण तर काही काम करत नाही, तो आरामशी झोपलेला असतो, तर आपण पण झोपून राहूया. सो ही हॅज टू सेट एन एक्झाम्पल. आणि म्हणून आपण जर प्रभुपादजी पुढे सांगतात, इथे भागवतांमध्ये दिलेलं आहे ते ते एकदम ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचे. जसं कोंबडा आरवला, म्हणजे जसंच आवाज आले की ते आपले बेड सोडून उठायचे आणि आपल्या जे काही त्यांचं जे संध्या, गायत्री, पूजा हे ते स्वतः भगवान आहेत, त्यांना कोणाची पूजा करायची गरज नाही. पण स्टील ही यूज टू डू ऑल द ऍक्टिव्हिटीज, जे पण जे ड्युटीज आहेत ते एकदम परफेक्टली ते करायचे ते. तर ह्याच्यामध्ये तात्पर्य मी वाचतो, ते तात्पर्यामध्ये काय सांगितलं आहे, प्रभुपादजी एक खूप चांगला श्लोक इथे देत आहे. वेदांमध्ये श्री भगवान यांचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे. तर भगवानचं काय डेफिनेशन आहे, ते काय आहे ते इथे आपल्याला या श्लोकामध्ये, जे श्वेतेश अवतार उपनिषद आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे. करेक्ट. एक मिनिट, त्याच्यामध्ये इथे काय सांगितलं आहे इथे की तम ईश्वराणाम परम महेश्वरम, तम देवतानां परमं च दैवतम, पतिं पतीनां परमं परस्तात्, विदाम देवं भुवनेशं विद्यम, न तस्य कार्यं करणं च विद्यते, न तत्समश्चाभियादिकश्च दृश्यते, परास्य शक्तिर्विधेय श्रूयते, स्वाभाविकी ज्ञान बलक्रिया. इथे काय म्हणत आहे, परमेश्वर हे इथे सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत. आपल्याला माहिती आहे की कंट्रोलर भरपूर आहेत. जसं सूर्याचे कंट्रोलर आहेत, चंद्राचे कंट्रोलर आहेत, जल जे आहे त्याचे जल देवता आहेत, वायू आहे तर वायू देवता आहे, प्रत्येक कंट्रोलर. पण ह्या सर्व कंट्रोलरांचे जे मेन कंट्रोलर आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ते ब्रह्माजी पण स्वतः म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ते काय म्हणतात की ईश्वर तर भरपूर आहेत, सगळेच ईश्वर आहेत. जसं माझ्या घरामध्ये मी ईश्वर आहे, पण मी ऑफिसमध्ये गेलो की माझा जो बॉस आहे तो माझा ईश्वर होतो, ही स्टार्ट्स कंट्रोलिंग. त्याचा मॅनेजर जो आहे तो त्याचा ईश्वर होतो. अँड तसं जर आपण गेलो, आपण पाहत गेलो, तर फायनली जो सुप्रीम ईश्वर आहे ते ब्रह्माजी म्हणतात, दॅट इज ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. ते परमेश्वर आहेत. ते कोण आहेत? ते भगवान श्री कृष्ण आहेत. तर भगवान कृष्ण हे मेन आहेत आणि हे आपल्याला श्वेतेश अवतार उपनिषद मध्ये पण आपल्याला दिसून येत आहे. इथे पण तेच सांगितलंय, भगवान सर्व कंट्रोलरांचे कंट्रोलर आहे आणि ते विविध ग्रहांचे सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. ते सगळे आपल्याला माहिती आहे की ग्रह आहेत, शनिदेव, राहू, केतू, बुध, बृहस्पती सगळे आहेत. तर त्यांच्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे, हे शास्त्र सांगत आहे, हे श्वेतेश अवतार उपनिषद सांगत. केवळ भगवंतांनीच सर्व जीवांची विशिष्ट शक्ती प्रदान केल्या आहे. त्यांना जी शक्ती दिली आहे, जसं अग्नीला जी शक्ती भेटली आहे ते भगवंतांनी दिली आहे, वायूला जी शक्ती दिली आहे ती भगवंतांनी दिली आहे. असं सर्वांना जी शक्ती दिली आहे ते भगवंतांनी दिली आहे. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाही. जसं आपण जे साधारण जीव आहोत, आपण देव नाही, आपण परमात्मा नाही, आपण भगवंत नाही, आपण जीव आहोत. तर जीव हा श्रेष्ठ नाही, हा भगवंताचा एक छोटासा अंश आहे आणि ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत. भगवान जे आहेत ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियत्यांच्या सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. जेवढे नियंता आहेत त्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता, म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रणांपेक्षा दिव्य आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण जेवढे कंट्रोलर आहेत, जेवढे देव आहेत, नियंता आहेत, त्यांच्यापेक्षा ते भगवान श्रीकृष्ण हे श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे परम कारण, सर्व कारण कारण. भगवान इथे श्वेतेश अवतार म्हणत आहे की ते सर्व कारणचे कारण आहेत. आणि पुढे तो श्लोक म्हणतो, म्हणजे सगळं त्याचं वास्तव, कारण खूप चांगला श्लोक आहे श्वेतेश अवतार उपनिषद मधला. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही. तर लोक म्हणतात की
भगवंत पण आपल्यासारखे असतात. त्यांना पण 2 हात आहेत, त्यांना 2 पाय आहेत, डोळे आहेत. तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? तर काय फरक आहे? कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज द डिफरन्स भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये? आपण त्यांचा एक छोटासा अंश आहोत. आणि म्हणून भगवान 7 वर्षाचे असताना पण त्यांनी एवढा मोठा जो गोवर्धन पर्वत आहे, तो त्यांनी जे आपले काय म्हणतात ना लेफ्ट हँडची पण जे सगळ्यात फालतू जी जी जे बोट आहे त्यांनी काही काम करत नाही आपण. त्या बोटाच्या नखावरती पण नाही, नखाच्या टोकावरती त्यांनी तो एवढा मोठा गोवर्धन पर्वत 7 दिवस एकदम अलगदपणे असं उचलून ठेवला होता. भागवतामध्ये जे वर्णन असं पण नाही की त्यांना जसं प्रभुपाद बऱ्याच वेळेस ॲटलसचं उदाहरण देतात. ज्यांना रोमन मायथॉलॉजी माहिती असेल तर ॲटलस आहे, त्यांनी पूर्ण पृथ्वी त्याचं दाखवतात की त्याच्या पाठीवरती त्यांनी घेतलेली आहे आणि तो एकदम वाकलेला आहे, म्हणजे असा त्रासलेला आहे. आणि त्याची मायथॉलॉजीमध्ये पण अशी स्टोरी आहे की तो वाट बघत असतो कोण आला की मी माझं भार त्याला देऊन टाकेल, मी पळून जाईल. कारण इज सो टायर्ड. भगवंताचं असं नाहीये, ही सुप्रीम. ते एकदम अलगद असंच पकडून ठेवलेलं आहे. आणि जे तिथले जे वृंदावनवासी होते त्यांना असं वाटलं अरे हा लहान बाळ कसं काय उचलत असेल, म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी खालून आपले जे त्यांच्याकडे जे काठे असायचे ते लावले त्याला की आम्ही तुला थोडी मदत करतो. तर भगवंतांना वाटलं यांना थोडस जरा दाखवावं लागेल, म्हणून त्याने काय हळूच थोडासा हात खाली गेला तर पटापट सगळे काटे मोडले त्यांचे. तेव्हा समजलं अरे बाबा सांभाळून ठेवा, बराबर पकड, थोडं खाली करू नको, तुम्ही सांभाळून ठेवा. And he did that for 7 days, continuous 7 days, 7 nights. 24/7 चालू होतं. असं पण नाही की थोडं दमले बाबा, असं मी जरा खाली ठेवतो. नाही. 24/7 and he was so smiling, म्हणजे एकदम खुश होते. दॅट इज भगवान. पूतना सारखी जी राक्षसनी होती, ती जेव्हा भगवंताला मारायला, भगवान बाळ होतं तेव्हा दूध पिणारं. तर तिने जेव्हा दूध पाजलं, एक झटक्यामध्ये तिचे प्राण घेऊन टाकले. आणि ती साधारण राक्षसी नव्हती. ती जेव्हा पडली खाली, शी वॉज ऑलमोस्ट 18 किलोमीटर्स लॉंग. तिची जी बॉडी होती 18 किलोमीटर. जस्ट इमॅजिन, म्हणजे किती भयानक असेल ती राक्षसनी. सो हे कार्य आपण करू शकत नाही. लोकांना वाटतं अरे भगवंतांनी रासलीला केली, 16,000 बायका आहेत, 16,000 त्यांचे गोपी आहेत, आम्ही पण जर 2 ठेवली तर मग काय होतं? मग प्रभुपाद म्हणतात जर तसं आहे तर ठीक आहे, मग ते गोवर्धन पर्वत पण उचलून दाखवा. पूतना सारखे राक्षसांना पण मारून दाखवा तुम्ही. एवढे राक्षस लोकांना मारले, बकासूर, अघासूर, ते पण करून दाखवा. फक्त तुम्हाला ते गर्लफ्रेंड आणि बायकाच काय कॉपी करायचे, इमिटेट करायचे, सगळ्याच कॉपी करा तुम्ही. नॉट जस्ट एक aspect. आणि जसं ह्याच्यामध्ये प्रभुपादजी शिवजीचं पण उदाहरण दिलं की बरेचसे लोक गांजा पितात, बोलतात अरे शिवजी आहेत, आम्ही शिवभक्त आहेत, आम्ही गांजा पिलं पाहिजे. पण भगवान शिव त्यांनी ते एवढं मोठं हालाहाल विष होतं, मोठा समुद्र होता, सगळं त्याला आठवून त्यांनी ग्रहण केलं होतं. ते इतकं भयंकर विष होतं की त्याचं एक थेंब ही जर कोणी जिभेवरती ठेवला की इमिडिएटली ही विल डाय. तर तुम्ही फक्त ते गांजा जे म्हणता तुम्ही ते कशाला पाहता, ते थोडस विष पण पिऊन दाखवा. तर इथे म्हणण्याचा उद्देश हे आहे या श्लोकामध्ये की वी कॅनॉट इमिटेट. आपण कोणाला कॉपी करू शकत नाही. श्रेष्ठ व्यक्ती जे आहेत आपल्याला कधी कधी आवडतं त्यांना कॉपी करणं, पण आपल्याला आता वी शुड बी इंटेलिजंट की मी काय कॉपी केलं पाहिजे, काय नाही कॉपी केलं पाहिजे. आय शुड बी इंटेलिजंट टू लर्न फ्रॉम मी. मला काय शिकलं पाहिजे त्यांच्याकडून ते. आणि म्हणून शास्त्रामध्ये नेहमी सांगितलं जातं की भगवान कृष्ण जे सांगतात त्याचं पालन केलं पाहिजे, न की जे करतात ते. कारण त्यांनी भरपूर काय काय केलेलं आहे. तर वी कॅनॉट इमिटेट दॅट. म्हणून त्यांनी जे सांगितलं आणि काय सांगितलं, त्यांनी भगवद्गीता सांगितली आपल्याला. तर भगवद्गीता म्हणजे जे सांगितलं आहे ते वचन सगळं आपण ते पालन केलं पाहिजे इथं. तर ह्या श्लोकामधून आपल्याला हे शिकायला भेटतं. आणि श्लोका नंबर आपण 23 घेऊया क्विकली. श्लोका नंबर 23 मी शेअर करतो. यदि
यदि हि अहं न वर्तेयम् यदि ह्ययं न वर्तेयम् जातु कर्मणि अतीन्द्रितः जातु कर्मण्य इन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मनुष्याः पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हे पूर्ण एकदा श्लोक म्हणतो परत एकदा. यदि हि अहं न वर्तेयम् जातु कर्मणि अतीन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तर इथे बाबा ह्या श्लोकमध्ये काय म्हणत आहे, कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितपणे माझ्या मार्गाचं अनुसरण करतात. इथे काय म्हणत आहे की मला काळजीपूर्वक, खूप काळजीपूर्वक मला माझे सर्व जे कर्माचे जे कर्म आहे त्याचे पालन केले पाहिजे. नाहीतर काय, निश्चित माझे जे मी जे करत आहे ते लोक त्याचं अनुसरण करतील आणि ते त्याचं तसंच वागू लागतील. म्हणून आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल. भगवान साक्षात भगवान आहे, ज्यांनी सृष्टी रचली आहे, ब्रह्मांड रचलं आहे, ते पण म्हणतात की मला पण व्यवस्थित वागलं पाहिजे. तर हे आपल्याला या श्लोकातून शिकायला भेटत आहे. ते मी कुठली तात्पर्य वाचतो. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे. श्री प्रभुपाद जे आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता सामाजिक शांततेचा जर समतोल राखायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. तर खूप रीतिरिवाज आहे, त्यांचं पालन केलं पाहिजे. जरी असे नीती नियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवनसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते, म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. भगवंताला काही गरज नाहीये, ही डझंट हॅव एनी नीड, त्यांना काही करण्याची गरज नाही. पण तरी पण व्यवस्थित एक समाजमध्ये एक व्यवस्था बाळगून ठेवण्यासाठी, त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी ते स्वतःला ते सगळं ते पालन करतात. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण केले असते. जर ते नसते व्यवस्थित वागले तर लोकांनी त्यांचं जे दुसरे जे गोष्टी आहेत त्याचे पण सगळे ते अनुसरण करू लागतील. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण ग्रहस्थाने पाळायचे सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. तर भगवान जेव्हा द्वारकामध्ये होते, ग्रहस्थ म्हणून राहत होते, त्यांनी एक ग्रहस्थाचं जे काही ड्युटीज आहेत ते व्यवस्थित एकदम त्यांनी परफेक्टली त्यांनी फॉलो केलं. आणि आपण भागवतामध्ये पाहतो की एकदा नारद मुनींना त्यांना आश्चर्य होतं की श्रीकृष्ण 16,108 बायकांबरोबर कसं काय राहतं. आय वॉन्ट टू सी दॅट. त्यांना एकदम मी जरा उत्सुकता झाली की मी पाहून बघतो जरा, म्हणून ते द्वारकेमध्ये आले करून आपल्या. आणि जेव्हा ते गेले ते एका, आणि असं नाही की सगळ्या बायकांनी भगवान श्रीकृष्णाला एकच महाल ठेवलं, नाही. प्रत्येक राणीसाठी त्यांचं प्रत्येक स्वतःच एक महल होता. म्हणजे 16,108 त्यांच्याकडे महल होते आणि प्रत्येक मध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर राहत होते. जेव्हा ते एंटर करायचे ते एक असायचे, पण जेव्हा ते एक एक महालामध्ये जायचे तर ही यूज टू बिकम 16,108 आणि मग ते प्रत्येकामध्ये एंटर करायचे आणि प्रत्येक बायको बरोबर राहायचे. एकामध्ये त्यांनी पाहिलं म्हणजे ते तर काय बोलते ना, आकाशमध्ये विचरण करायचे. तर वरून त्यांनी पाहिलं की एकामध्ये बायको बरोबर त्यांचं काहीतरी बोलणं चाललंय, दुसऱ्यामध्ये बायको बरोबर चेस खेळत आहे, काहीतरी गेम होते खेळत आहे, दुसरं होतं पोरांबरोबर काहीतरी बोलत आहे. तर हे सरप्राईज, म्हणजे हे खरंच म्हणजे भगवान आहे. म्हणजे एकाच वेळेमध्ये 16,000 ही एक्सपांडेड हिमसेल्फ इनटू 16,108. आणि हे आपल्याला समजतं की त्यांना काही गरज नव्हती, हे सगळं करण्याची काही गरज होती. जसं ते हे 16,108 जे त्यांनी विवाह केले
ते पण भगवंतांना गरज नव्हती. भगवंत त्यांनी वाचवलं, त्या नरकासूरपासून वाचवलं. बोलले ठीक आहे, मी जातो, माझं काम झालं, तुम्ही जा तुमचे. पण ते म्हणाले नाही, तुम्हाला आमच्याशी विवाह करावा लागेल. बोला का? कारण आता आम्ही ह्या राक्षसाबरोबर यांनी बांधून ठेवलं होतं. तर आता आम्ही जर गेलो तर कोणी आमच्याशी विवाह करणार. म्हणून भगवान तोच आमच्याशी विवाह. आणि म्हणून त्यांचं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी लग्न केलं. तर तसं जसं इथं आपण आधीच्या श्लोकमध्ये भगवान म्हणतात की मला काही इच्छा नाही, मला काही करण्याची गरजही नाही, बट स्टील आय फॉलो दॅट. म्हणून भगवंत हे सगळं करत असतात. असं हे कर्मयोग आहे. श्लोका नंबर 24 आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. आतापर्यंत जे आपण केलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, काही शंका किंवा काय आवडलं असेल तर वी कॅन टेक इट. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. झूम आणि हे दोन्ही क्रॅश होत असेल तर सांगा. तिकडून कोण बोलते, इकडून कोण बोलते असं. नाही, बोला, तुम्ही बोला. प्रभूजी, या 2 श्लोक आपण आज जे बघितले, 3 श्लोक, त्याच्यामध्ये असं समजतं की खरोखरच कृष्ण भगवान हे आपले पिता असल्यासारखे जबाबदारी घेतात. म्हणजे स्वतःचा एक आदर्श सगळ्यांसमोर ठेवतात. जर मी तसा नाही वागलो तर बाकीचे कसे वागतील, असाही त्यांनी त्याच्यामध्ये निष्कर्ष मांडला. म्हणजे स्वयं आपले पिता असं आहेत ते, हे याच्यातून सिद्ध होतं. आणि प्रभूजी की जसं आपण आता म्हणलं की यद्यत आचरती श्रेष्ठ तत्त देवेते रोजनः, ही जबाबदारी प्रत्येकावरच येते थोडीफार प्रमाणात, की अनुसरण करायचं तर कोणाचं करायचं हे प्रत्येकाने ठरवून तसं जर वागलं तर. कारण एक आजकाल एक फॅड आहे, प्रत्येकाने आपलं एक आयडॉल ठरवलं पाहिजे की माझं आयडॉल काय असणार. ते सिलेक्ट करताना जर प्रॉपर सिलेक्ट केलं गेलं तर कदाचित पुढचं पूर्ण आयुष्य होऊ शकतं. मी फक्त जोडण्यासाठी रिपीट करतो. हेमांगिनी माताजी म्हणत आहे की भगवान श्री कृष्ण एका पिता कसं व्यवस्थितपणे सगळ्यांचं पालन करतो तसं भगवान आपलं पालन करत आहे. आणि एक जसं एक आजच्या काळात युगामध्ये एक फॅशन झालेलं आहे की मला कोणतरी एक नेता किंवा कोणतरी आयडियल असावा. तर तो सिलेक्ट करताना वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल की आपण कुठला जो नेता किंवा कुठलं हे फॉलो करायचं आहे ते आपल्याला खूप केअरफुल राहायला पाहिजे. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. ठीक आहे, ओके. अजून काही नसेल तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात भेटूया. थँक्यू व्हेरी मच हेमांगिनी माताजी, मथुरा माताजी. झूम मध्ये प्रॉब्लेम, 40 मिनिट झाले की तू लगेच बंद करून टाकतो. या एनिवे, सो थँक्यू. हरे कृष्ण. ठीक, चला. तुम्हाला काही कमेंट्स नसेल तर आपण थांबूया इथे. पुढच्या आठवड्यात भेटूया आपण पुढच्या गुरुवारी. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव की जय. श्री प्रभुपाद की जय. श्री भगवद गीता यथारूप की जय. थैंक यू. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी. थँक्यू.